नमस्कार मित्रांनो, GM स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे कसारा घाटातील एक भयान रात्र. लेखक रावी कुलकर्णी. पण कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया आजची भय कथा. रात्री 9:30च्या वेळी अचानक फोन वाजला आणि समोरून भावाचा आवाज ऐकू आला. रडवलेल्या आवाजात तो सांगत होता की दादा, आई गेली रे. ते शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. जणू काही डोक्यावरची आबाळ खाली पडली. काय बोलावं ते सुचेना. मी नाशिक येथे कामाच्या निमित्ताने राहतो, तर माझे कुटुंब मुंबई येथे राहते. लहान भाऊ आई वडिलांसोबत तिथेच राहतो. काल फक्त आईला चक्कर येण्याचे निमित्त झाले म्हणून भावाने आईला दवाखान्यात नेले होते. अशक्तपणा आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले म्हणून आम्ही फारसे लक्ष दिले नाही. पण आज संध्याकाळी अचानक अटॅक आल्याने तिचा मृत्यू झाला होता. वेळ 9:30ची झाल्याने मला तिकडे निघणे भाग होते. क्षणाचाही वेळ न लावता आपली बॅग भरायला घेतली आणि निघालो. मला आता नाशिकहून मुंबईला जायचे होते. रात्रीच्या वेळी प्रवास करायचं मी सहसा टाळायचो, पण आजचा प्रवास मला टाळता येणे शक्यही नव्हते. रडवलेल्या अंतःकरणाने मला आजचा प्रवास करावाच लागणार होता. कधीच मला असं आईला भेटावं लागेल याची कल्पनाच केली नव्हती. मी कसलाच विचार न करता गाडी जोरात चालवत निघालो. काहीच वेळात नाशिक सोडून मुख्य हवेला लागलो. आज रस्त्यावरती भरपूर अंधार दाटलेला होता. कदाचित आज अमावस्या असेल असा विचार मनात चमकून गेला. पण आईच्या विचारात मी इतका गढून गेलो होतो की माझे त्याकडे लक्षच गेले नाही. रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडांमुळे वातावरण अधिकच भयावह होत होते. गाडीची हेडलाईट सोडता कुठल्याही विजेचा लवलेशही नव्हता. पाहता पाहता मी इगतपुरीवरून पाचवडवरती आलो. इथे येईपर्यंत सर्व काही ठीकच होते, पण रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्याशा गावामध्ये प्रवेश करताच माझ्या अंगावरती एक शहारा आला. हवेचा एक थंडगार झोत माझ्या अंगाला स्पर्श करून पुढे गेला. एक शिरशिरी भरवणारा आवाज माझ्या कानावरती आला. अस्पष्ट असणाऱ्या त्या आवाजाकडे मी लक्ष केंद्रित केले. साधारण 40ची स्पीड असणारी गाडी मी हळू घेत रस्त्याच्या बाजूला उभी केली. एकाकी लक्ष घड्याळाकडे गेले तसं मी दचकलो. घड्याळात रात्रीचे 11:30 वाजले होते. अजून मी अर्धाही प्रवास पूर्ण केला नव्हता. आता या गावातून मला थेट शॉर्टकट घेऊन घाटाला लागायचे होते. मी मागे वळून पाहिले, पण तो अस्पष्ट आवाज मला पुन्हा ऐकायला आला नाही आणि मागे अंधारात कोणी उभे असल्याचेही दिसले नाही. मी तिथून लगेच गाडी काढली आणि डोंगराच्या पायथ्याने घाटावर जाण्यासाठी शॉर्टकट निवडला. तो मुख्य हवेपासून दूर पायवाट जात होती. मी कसलाच विचार न करता त्या पायवाटेला लागलो. वातावरण अधिकच भयावह झालं. मी थोडं पुढे अंतर जाताच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली माझं लक्ष गेलं. एक मानवी आकृती उभ्या अंधाराला भेदत एका अस्पष्ट उजेडात आपलं अस्तित्व सिद्ध करू पाहत होती. पण मला त्याकडे बघून आश्चर्य वाटलं, कारण मगापासून या रस्त्यावर कोणीच नव्हतं आणि अचानक कोण तिथे उभे राहू शकते. मी गाडीचा स्पीड वाढवला. तसे माझ्या कानावर एक अस्पष्ट हाक ऐकू आली, राजू, बाळ राजू, थांबशील का? मला समोर सोडू शकतो का राजू? तो अस्पष्ट आणि घोगरा आवाज अंगाला कापरं भरवणारा होता. मी हादरून गेलो, कारण एका जबरी आणि घोगऱ्या आवाजातून माझं नाव कोण घेऊ शकत होतं. मी पिंपळाच्या अगदी समांतर होतो. तोच एक घोगरा आवाज पुन्हा ऐकायला आला. ते ऐकून मी प्रचंड घाबरलो. आवाजाच्या दिशेने मान वळून पाहतच होतो तर एक गरम श्वास माझ्या कानशिलावर जाणवू लागला. मी समोरील लक्ष हटवले. एक सरसरून काटा माझ्या अंगावर आला. एवढा वेळ दुरून फक्त आकृती दिसणारा माणूस आता माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला. गडगड आवाज करत गाडी एकाकी बंद झाली.
मी हँडेलवरचे हात सोडले आणि समोर बघू लागलो. मिट्ट काळोख्या अंधारात एक 70 पार केलेला म्हातारा उभा होता. अंगात पांढरे शुभ्र धोतर, नेहरू शर्ट, डोक्याला पांढरी टोपी, तर पायात कोल्हापुरी चप्पल होती. लालसर डोळ्यांची भेदक नजर, ओठाची सतत होणारी हालचाल आणि एक अस्पष्ट गुरगुर. धिप्पाड शरीरयष्टीचा तो म्हातारा चेहऱ्यावर खुनशी हास्य आणत माझ्याकडेच बघत होता. त्याचं पांढरं पडलेलं तोंड बघून माझी तर बोबडीच वळाली. पायातील कोल्हापुरी करकर वाजवत तो माणूस माझ्या दिशेने येऊ लागला. मी स्वतःला सावरत गाडीला किक मारत होतो, पण काहीही केल्या गाडी सुरू होईना. मी बरेच प्रयत्न केले तरीही गाडी सुरू होण्याचं नावच घेत नव्हती. म्हणून आता शेवटचा उपाय म्हणून मी देवाचे नाव घ्यायला सुरुवात केली. तोच हवेचे झोके माझ्या दिशेने येऊ लागले. त्या उडालेल्या धुळीत तो म्हातारा अजूनच भयानक दिसत होता. अगदीच हाकेच्या अंतरावर येऊन ठेपला होता. विस्मयकाकर वाहणारे वारं, सोबत धुळीचे लोट, मिट्ट काळोख आणि दुतर्फा असणाऱ्या झाडांचा सळसळ येणारा आवाज आणि त्यात भर घालणारी त्या म्हाताऱ्याची अस्पष्ट अशी गुरगुर. मला एकंदर प्रकार पाहता काय करावे हे सुचेना. एकतर गाडी सुरू होत नव्हती, त्यात हे ध्यान अंगावर यायला बघत होतं. मी शेवटी कंटाळून देवाचे जोरजोरात नाव घ्यायला सुरुवात केली आणि जय हनुमान म्हणत मी गाडीला जोरात किक मारली आणि आश्चर्य म्हणजे गाडी सुरू झाली. क्षणाचाही विचार न करता मी गाडी त्या वातावरणातून पुढे न्यायला लागलो. उडालेल्या धुळीच्या लोटामुळे समोरील अस्पष्ट दिसणारा रस्ता मी बजरंगबलीचे नाव घेऊन कापू लागलो. नाव जोरजोरात घेताच तो म्हातारा माझ्यापासून हळूहळू दूर जाऊ लागला आणि क्षणार्धात मी पुढे जाताच त्याची आकृती हवेत विरून गेली. एकाकी आलेलं ते तुफान आता शमलं होतं. मी सुनसान रस्त्यावरून पुन्हा मुख्य रस्त्याला लागलो होतो. आता घाट सुरू होणार होता. या घाटाला थळघाट किंवा कसारा घाट असे म्हटले जाते. निसर्ग संपन्न असलेला हा घाट दिवसा जेवढा प्रेक्षणीय आहे तितकाच रात्री भयानकही आहे. मी आतापर्यंत कधी या घाटातून एकटा गेलेलो नव्हतो आणि रात्रीचं एकटं गाडीवरती जायची पाळी आलीच तर आई मला आठवणीने एक सकारात्मक वस्तू किंवा देवाचा अंगारा नियमानं माझ्या खिशात ठेवायची, जेणेकरून आतापर्यंत मी असला कुठलाही प्रकार अनुभवला नव्हता. पण आज आई जाताच काही क्षणात मला पहिला प्रकार जाणवला. तो म्हातारा कोण होता? ते वादळ अचानक कसे आले? कसलाही मागमोस या मागे नव्हता. आता फक्त मला आईच्या भेटीसाठी लवकरात लवकर मुंबई गाठायची होती. आता झालेल्या प्रकारावरती विचार करण्यासाठी माझ्याकडे वेळही नव्हता. मी लगेच मुख्य रस्त्याला लागताच घाट जवळ करू लागलो. आजूबाजूला आता वाहनांची थोडी बहुत रेलचेल दिसू लागली. रात्रीचा प्रवास मोठ्या वाहनांसाठी सोयीचा असतो म्हणून की काय बऱ्यापैकी हॉटेल सुरूच होती. आता घड्याळात एकचा ठोका पडला होता. मी गाडी साधारण स्पीडने पुढे नेत होतो. घाट अर्धा ओलांडला तोच समोरील काही लोकांचा गर्दा मला पुसटसा ऐकू आला. मी वळण घेत समोर बघू लागलो तर एक मोटरसायकल आडवी पडली होती आणि त्याच्या बाजूला एक माणूस डोक्याला जखम होऊन तिथेच बसला होता. सोबत 2-3 माणसे त्याच्या भोवती अगदी निश्चित पडली होती. मी तिथे पोचताच त्यांनी मला विनवणी करायला सुरुवात केली. साहेब, आमचा इथे अपघात झाला आहे, कृपया तुम्ही याला पुढे घेऊन जा. रडवलेल्या स्वरात कुठून तरी माझ्या दिशेने आवाज आला. हेडलाईटच्या प्रकाशात फक्त तो समोरील माणूसच दिसत होता. मी घाईघाईने त्याच्या जवळ गेलो. शर्ट पूर्णपणे रक्ताने माखला होता. हात कपाळावर ठेवून तो डोकं गुडघ्यावर लावून बसला होता. साधारण 40 येथील तो माणूस सडपातळ शरीराचा. कदाचित मागील गाडीने त्याला धडक दिलेली असावी असा गाडीला बघून माझा कायाच झाला. मी लगबगीने त्या माणसाला उठवू लागलो, पण सडपातळ असलेला तो काही केल्या मला उठवत नव्हता. अखेरीस मी त्याला पाठीमागे जाऊन माझे दोन्ही हात त्याच्या बगलेत घालून त्याला जोरात ओढले. तसा तो माणूस त्याच्या पायावर उभा राहिला. त्याची परिस्थिती बघून मी त्याची मदत करण्यास पुढे सरसावलो होतो.
तो माणूस कुठला, काय अपघात कसा झाला याचा मला थांगपत्ताही नव्हता. तरीही एक माणुसकी म्हणून मी त्याला मदत करणार होतो. त्याला धडपडत मी मोटरसायकल जवळ घेऊन आलो आणि त्याला बसवत मीही गाडीवर बसलो. तो अतिशय शांतपणे बसला होता. मी लागलीच गाडी पुढे नेली. घाट संपला की एका छोट्याशा कोणत्याही गावात प्राथमिक उपचार मिळू शकणार होते. गाडी पुढे चालवत असताना माझ्या कानाशी एक अस्पष्ट गुरगुर आणि गरम श्वास जाणवू लागले. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत गाडी वेगाने चालवत होतो, कारण त्या माणसाला उपचार लवकरात लवकर मिळणे गरजेचे होते. थोडं अंतर कापताच मला अचानक पाठीमागे जड काहीतरी बांधल्यासारखं वाटू लागलं, कारण गाडीचा ॲक्सेलेटर कितीही वाढवला तरी गाडी समोर जात नव्हती. गाडीचा वेग हळूहळू कमी होऊ लागला होता. मी आरशातून पाठीमागे बघण्याचा प्रयत्न केला तर आरशात मला कोणी दिसले नाही. मी मागे वळून पाहिले तर तोच पांढरट चेहरा निस्तेज नजरेने समोर बघत बसलेला होता. हात रक्ताने माखलेल्या कपाळावर ठेवून ते ध्यान माझ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होतं. माझ्या अंगातून भीतीची एक अस्पष्ट लहर उमटून गेली, कारण आता आरशात काहीच नसताना नजरेला हे ध्यान दिसत होतं. मी पुन्हा नजर समोर केली. गाडीचा वेग आता हळूहळू वाढला. मी समोर बघत होतो, पण डोक्यात अनेक विचार येऊ लागले. मी पुन्हा आरशात पाहिलं आणि जोरातच किंचाळलो. एक प्रचंड मोठा असलेला काळा करकरीत देहाचा माणूस माझ्या पाठीमागे बसलेला होता. डोक्यातून घाणेरडे द्रव्य चेहऱ्यावर ओघळत होतं. पसरट आणि भले मोठे तोंड चेहऱ्यावर लोंबकळत होतं. काळेशार पोट खाली गाडीच्या धक्क्याने आणि हवेने हलत होते. फुलगट गेलेले डोळे अचानक भयानक दिसत होते. मी जरा निरखून पाहिलं तर असं कळालं की ती फक्त खूपणी आहे, त्यात दोन्ही डोळेच नाहीत. आता वजन हळूहळू वाढत जाऊ लागलं. मी घामाने पूर्णपणे भिजलो. मला माझी चूक कळून आली. रस्त्यावर रात्री अपरात्री कोणत्याही शक्ती भटकत असतात याची आता मला जाणीव झाली. मी चांगुलपणा करण्याच्या नादात अशाच एका भटकणाऱ्या शक्तीला स्वतःजवळ आमंत्रण दिलं होतं. फक्त तेवढ्यावरच न थांबता मी त्याला सोबत घेऊन तो घाट ओलांडण्याचा प्रयत्न करू लागलो. मी जसजसा समोर जात होतो तसतसा आपोआपच पाठीमागे येत होतो. किती वेळापासून मी तिथल्या तिथेच घुटमळत होतो हे मला नंतर कळाले. आता काय करावे ते सुचेना. गाडी भर रस्त्यात अशी उभी करणे म्हणजे जीवावर बेतणेच होते, आणि पुढे जावं तर मागे शांत बसलेली शक्ती कुठल्याही क्षणी हल्ला करू शकत होती. अशा अडचणीत मला साथ देणारा जवळ फक्त हनुमानच होता. मी त्याचा नामजप करू लागलो आणि डोळ्यातून पाणी दाटून येऊ लागले, कारण अशा वेळेस आईच्या सवयीने काही सकारात्मक वस्तू जवळ असते, तर अशा संकटात मी कधी सापडलो नसतो. पण आज आईही नव्हती आणि तिच्या सवयीच्या त्या वस्तूही नव्हत्या. त्यामुळे मला एक हुरहुर लागली होती. मी पुन्हा पुन्हा आईचं नाव घेऊन गाडी पुढे कशी तरी नेत होतो. कसारा घाटाच्या मध्यावरती पोचलो. अचानक नाकात येणारा तो उर्गदर्प हळूहळू कमी होऊ लागला आणि गाडीचा वेगही मी जसजसं ॲक्सिलेटर ओढत होतो तसतसा वाढू लागला. मागे बसलेलं ते ध्यान कदाचित हळूहळू हवेत विरत होतं, पण माझी त्याच्याकडे बघण्याची अजिबात हिंमत होत नव्हती. साध्या डोळ्यांनी तर नाहीच, पण आरशातही मी ते बघू शकत नव्हतो. आता घाट जवळजवळ संपत आला होता. रोडवरील लाईट हळूहळू रस्त्याला प्रकाशमान करत होते. मी कुठल्याही संकटात अडकलो होतो याची मला आता जाणीव होऊ लागली होती. समोर दिसणारी सकारात्मक परिस्थिती पाहून मी छातीवर दगड ठेवून आरशात पाहिलं. त्यावेळी आरशात जे पाहिलं ते पाहून माझ्या नजरेवर विश्वासच राहिला नाही. 50शीत पोचलेली एक स्त्री, डोक्यावर पदर घेतलेला, कपाळावर उपाय एवढं कुंकू लावलेलं तेजस्वी चेहरा, नाकात भारदस्त नथ, अंगावर उंची कापड, केसांचा आंबाडा बांधलेला एक उल्हासमय स्मित देत माझ्याकडे बघत होती. तीच माझी आई होती. ते सुखद दृश्य बघून मी काही वेळासाठी भान हरपून गेलो. आज अशा संकटातून मला माझ्याच आईने वाचवलं होतं. आता ती शरीररूपी माझ्यासोबत नसली
तरी ती माझ्यासोबत असणार आहे हे तिने दाखवून दिले होते. मला काही दिवसाने कळाले की काही चोर घाटावर जाणाऱ्या गाड्या अडवून चोरी करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याच वेळी एका भरधाव ट्रकने त्यांना जोरात धडक दिली आणि ते जागीच मेले. पण त्यातील एक जण वाचला होता, पण तोही नंतर दवाखान्यात वारला. त्या दिवशीपासून आतापर्यंत तिथे एका विशिष्ट वेळेत ते तिघेही तिथे झोपलेली आपल्याला स्पष्ट दिसून येतात. त्यांची भरकटलेली आत्मा एका नवीन शरीराच्या शोधात सारखी भटकत राहते. हा 10 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला तरी अंगावर काटा येतो आणि एकच ओळ आठवते, घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी. तर मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अजून एका नवीन भय कथेत. धन्यवाद.